Hello everyone. In the previous video, we discussed warming up and chit chat. Yes, in that video, we discussed some important points. When we have some difficulties, who do we talk to? आपण कोणाकोणाशी बोलतो? आपल्याला जर काही अडचणी, काही समस्या उभ्या राहिल्या तर कोणाशी आपण चर्चा करतो या बाबतीत आपण काल पाहिलेलं आहे. Now we shall start with our actual poem. Unit number 1, 1.1. परत एकदा वहीत लिहायचं. 1.1 वॉक अ लिटिल स्लोअर. आज परत लिहायचं पुढं. वॉक अ लिटिल स्लोअर आणि डॉट डॉट. वॉक अ लिटिल स्लोअर डॉट डॉट. आता इकडे पहा, हे टायटल जे आहे याच्यामध्ये पुढं डॉट डॉट केलेलं आहे आणि हे वाक्य आज्ञार्थक आहे, ज्याला इंग्लिशमध्ये इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणतात. वॉक अ लिटिल स्लोअर, थोडंसं हळू चला. मी काल तुम्हाला अर्थ सांगितला होता. थोडंसं हळू, काय जे असेल ते थोडंसं हळू. कुठली ॲक्शन असेल, बोलणं असेल तर एक जण दुसऱ्याला असं म्हणतो. वन सेज टू अनादर वॉक अ लिटिल स्लोअर. मीन्स इन सिम्पल इंग्लिश स्लो डाऊन, स्लो डाऊन, हळू हळू, थोडं हळू. आता पुढं डॉट डॉट आहे. मग आता जरा समजून घ्या, पुढं डॉट डॉट का ठेवलं तर त्या ठिकाणी दोन शब्द बसू शकतात. ते कोणते? पहिला फादर. मग असं आपण म्हणू शकतो, वॉक अ लिटिल स्लोअर फादर. नंबर 2, वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी. तुम्ही इथे डॅडी पण टाकू शकता. ह्या डॉट डॉटच्या जागी डॅडी हा शब्द असायला हवा. म्हणजे आता त्या टायटलचा अर्थ काय झाला जरा नीट ऐका. आता दादा थोडं हळू. तुम्ही वडिलांना दादा म्हणता की नाही? मग आता याचा आज्ञार्थक वाक्याचा अर्थ असा झाला, थोडं हळू दादा किंवा दादा थोडं हळू. Yesterday I told you that नेम ऑफ द पोएट इज नॉट गिवन हिअर. कवीचं नावच नाही खाली, अननोन म्हटलेलं आहे. अननोन हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. नाव लेट अस स्टार्ट. आता आपण सुरुवात करू. आय रीड द फर्स्ट अँड सेकंड स्टॅन्झा. लिसन केअरफुली. तुम्ही फार काळजीपूर्वक ऐकलं पाहिजे आणि स्वतःसुद्धा घरी प्रत्येक स्टॅन्झा मोठ्यानं वाचला पाहिजे. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. नाव ओपन युअर बुक्स ऑन पेज नंबर 2 अँड आय स्टार्ट रीडिंग. वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. Second stanza. Sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. Today we have to complete these two stanzas. Now again I come to stanza number 1 and again read and tell you the meaning in simple English and Marathi. Now come to the first line. Walk a little slower, Daddy. किती साधा अर्थ आहे. दादा थोडंसं, लिटिल म्हणजे थोडंसं, हळू म्हणजे काय? हळू चाला, हळू बोला, हळू कृती करा, असा त्या ओळीचा अर्थ आहे. एक बालक, अ चाइल्ड, रिक्वेस्ट हिज फादर टू वॉक अ लिटिल स्लोअर. टू वॉक अ लिटिल स्लोअर. पहिल्या ओळीवरून स्पष्ट होतं की एक बालक आपल्या वडिलांना, डॅडीला हळू चालण्याची विनंती करत आहे. आता तुम्ही म्हणा, जर विनंती कुठं केली तर कुठं आलं रिक्वेस्टेड, परंतु त्यावरून ते स्पष्ट होतं. इन द व्हेरी फर्स्ट लाईन द चाइल्ड रिक्वेस्ट हिज फादर किंवा हर फादर टू वॉक अ लिटिल स्लो.
अर्थ क्लिअर झाला. नाव सेकंड लाईन. सेड अ लिटिल चाइल्ड सो स्मॉल. हू सेड दिस? अ लिटिल चाइल्ड सेड. व्हॉट वॉज द चाइल्ड लाईक? कसं होतं ते बालक? व्हेरी स्मॉल. अत्यंत छोटस असं बालक, ती बालिका पण असू शकते, ती आपल्या वडिलांना म्हणाली. मग आता प्रश्न असा निर्माण होतो या 2 ओळी वाचल्यानंतर, हू इज टॉकिंग इन दिस पोयम? हू इज टॉकिंग इन दिस पोयम? तुमचं उत्तर लक्षात आलं, द चाइल्ड. द चाइल्ड इज टॉकिंग. मग दुसरा प्रश्न असा निर्माण होतो, हू इज द चाइल्ड टॉकिंग टू इन दिस पोयम? मी मागाशी विचारलं, आता कोण बोलतंय? बालक बोलतंय. कोणाशी बोलतंय? वडिलांशी बोलतंय. दीज 2 क्वेश्चन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम द फर्स्ट 2 लाईन्स. फ्रॉम द फर्स्ट 2 लाईन्स. आता तुम्ही जर धड्याच्या खाली जर पाहिलं तर त्या ठिकाणी ते तुम्हाला सापडणार आहे, पण ते आपण नंतर तिकडे जाऊ. वी शॅल गो टू इट लेटर ऑन. 2 ओळीचा अर्थ कळाला? दादा थोडं हळू चाला. एक छोटंसं बालक, अतिशय छोटंसं बालक आपल्या वडिलांना म्हणा. आता इकडं बघा, दुसरी ओळ जी आहे ना, तुम्हाला यावर्षी अलंकार आहेत. फिगर्स ऑफ स्पीच त्याला म्हणतात. 8वीला होते की नाही मला माहीत नाही, परंतु अलंकार आहेत. दुसऱ्या ओळीमध्ये एक अलंकार आहे. काय अलंकार आहे? त्याचं नाव आता फक्त ऐका, इन्व्हर्जन. इन्व्हर्जन. आता इन्व्हर्जन म्हणजे काय? तर वर्ड ऑर्डर जी असते ती मागे पुढे असते, गद्यासारखी नसते. आधीच शेड आलं, नंतर ए लिटिल चाइल्ड आलं, नंतर सो स्मॉल आलं. मग आता याची जर जुळणी करायची ठरवली तर ती उलटी पालटी करता येईल, बरोबर आहे ना? तेव्हा अलंकाराची चर्चा आपण नंतर करूया. कम टू लाईन नंबर 3. आय एम फॉलोविंग इन युअर फुटस्टेप्स. आय एम फॉलोविंग इन युअर फुटस्टेप्स. मी तुमच्या पावलावर पाऊल टाकून चालत आहे. आता पहा, आपण आपल्या आईवडिलांच्या पावलावर पाऊल टाकून चालतो की नाही चालतो? बऱ्याचशा कुटुंबामध्ये असंच घडतं. आपण त्यांचं अनुकरण करत असतो, कारण ते आपले रोल मॉडेल असतात. दे आर आवर रोल मॉडेल्स, फादर अँड मदर. म्हणून या ओळीचा अर्थ काय? मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो, म्हणजे मी तुमचं अनुकरण करतो आहे. कारण टेन्स कोणता आहे? आय एम फॉलोविंग इन युअर फुटस्टेप्स. व्हॉट टेन्स इज दिस? आय हॅव जस्ट टॉट यू अँड गिव्हन यू द फॉर्म्युलाज. am is there, ing is there. It shows the continuous action in present tense. वर्तमान काळात ती कृती चाललेली दाखवतं. कॅन यू गेस व्हॉट काइंड ऑफ टेन्स इज दिस? तुमच्या लक्षात आलं असेल, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, या धड्याच्या या कवितेच्या मागच्या पानावर कंटिन्युअस ॲक्शन दाखवणारी वाक्य सांगा. आता हे वर्तमान काळात झालं, म्हणून हा झाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. लास्ट लाईन ऑफ द फर्स्ट स्टॅन्झा. अँड आय डोंट वॉन्ट टू फॉल. आणि मला, शब्दशः अर्थ जर पाहिला, आणि मला पडायचं नाही. मी तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालतो आणि मला पडायचं नाही. आता बघा, इथे दोन्ही अर्थ आहेत. बालक कधी कधी पडू शकतं, कारण ते हाताला धरून चालतं, म्हणून ते म्हणतं मला पडायचं नाही. पण इथं दुसरा अर्थ असा आहे, मला अयशस्वी व्हायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू बी अनसक्सेसफुल. असा बी या ओळीचा अर्थ आहे. मी परत रिपीट करतो, आय डोंट वॉन्ट टू बी अनसक्सेसफुल. मला अयशस्वी व्हायचं नाही. तुम्ही जे करतात, तुम्ही जी कृती करता, तुम्ही जो विचार करता, तसंच मला यशस्वी व्हायचं आहे. स्टॅन्झा नंबर 1 इज ओव्हर. नाव कम टू स्टॅन्झा नंबर 2. समटाइम्स, कधी कधी, युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. कधी कधी तुमच्या पायऱ्या, तुमच्या कृती अतिशय जलद असतात. काय म्हणतं बालक? व्हॉट डज द चाइल्ड से? समटाइम्स युअर स्टेप्स आर व्हेरी फास्ट. तुमच्या कृती काही वेळेला अतिशय जलद असतात, खूप जलद असतात. समटाइम्स दे आर हार्ड टू सी. आणि काही वेळेला त्या समजायला कठीण असतात.
म्हणजे हार्ड टू सीचा अर्थ असा होतो हार्ड टू अंडरस्टँड, डिफिकल्ट टू अंडरस्टँड. तुम्ही नोट करा वहीमध्ये, हार्ड टू सी या फ्रेजचा अर्थ लिहून घ्या. हार्ड टू सी म्हणजे सोपे इंग्लिशमध्ये डिफिकल्ट टू अंडरस्टँड. राईट डाऊन, डिफिकल्ट टू अंडरस्टँड. समजायला कठीण, मराठीत अर्थ लिहा, समजायला कठीण. आता शेवटच्या 2 ओळीकडे या. सो म्हणून, वॉक अ लिटिल स्लोअर डॅडी, म्हणून दादा थोडं हळू चाला. द लाईन इज रिपीटेड. पहिल्या स्टँजामध्ये ही लाईन आली, ती इथं रिपीट झाली. अर्थ मला सांगायची गरज नाही, पण तुम्ही डोक्यात ठेवा. म्हणून दादा थोडं हळू चला, हळू बोला, हळू कृती करा, असे 3 अर्थ त्याच्यात आहेत. फॉरचा अर्थ तुम्ही आज लिहून घ्यायचा. वैरल्या फॉर मीन्स बिकॉज. इन दिस लाईन फॉर मीन्स बिकॉज. बऱ्याच वेळेला फॉर हे बिकॉज अशा अर्थाने वापरलेला असतो. मग तुम्ही सरळ म्हणायचं बिकॉज समजण्यासाठी. बिकॉज यू आर लीडिंग मी, कारण तुम्ही मला मार्ग दाखवत आहात. यू आर लीडिंग मी, यू आर शोईंग मी द वे. मी सोपा अर्थ सांगितलं. यू आर शोईंग मी द वे, तुम्ही मला मार्ग दाखवत आहात, तुम्ही मला मार्गदर्शन करत आहात. टू लीडचा अर्थ ऐकल्या सोपा वहीमध्ये. टू लीड मार्गदर्शन करणे किंवा मार्ग दाखविणे. टू लीड. वी हॅव सीन 2 स्टँजाज, 2 कंप्लीट केले. नाव टेक डाऊन सम सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन्स. काही साधे छोटे छोटे प्रश्न घ्यायचेत आता, की ज्याचं उत्तर 1 शब्दात 2 शब्दात जास्तीत जास्त 3-4 शब्दात लिहायचं असतं. फार पूर्ण वाक्य लिहिण्याची गरज नाही. आणि काही शाळा आग्रह करतात तर तुम्ही ते लिहायला हरकत नाही. नाव टेक डाऊन द क्वेश्चन. नंबर 1, हू इज टॉकिंग. नंबर 1, हू इज टॉकिंग टू हिज फादर. Who is talking to his father in this poem? In this poem. पहा बरं, उत्तर देण्याचा प्रयत्न करा बरं. अगदी थोडक्यात काय सांगता येईल तुम्हाला अक्षरशः एका शब्दात? द चाइल्ड. राईट डाऊन द आन्सर. द चाइल्ड. क्वेश्चन नंबर 2, हू इज द चाइल्ड. हू इज द चाइल्ड talking to. Who is the child talking to in this poem? Question mark. In this poem येतं, in this stanza येतं. मी रिपीट करतो, who is the child talking to in this poem? आता अर्थ कळाला का? या कवितेत बालक कोणाशी बोलताय? किती सोपं उत्तर तुम्हाला येत असेल. हिज फादर. हिज फादर. आता एखाद्याने टू हिज फादर जरी लिहिलं एक जादा शब्द टाकून, काही फरक पडत नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगतो, टू हिज फादर इज करेक्ट, हिज फादर इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट इज द चाइल्ड फॉलोविंग इन. व्हॉट इज द चाइल्ड फॉलोविंग इन. बालक कसलं अनुकरण करताय? अर्थ कळा तर उत्तर फार सोपं आहे. His father's footsteps. The answer is his father's footsteps. Question number 4. What is the meaning of the line? What is the meaning, M-E-A-N-I-N-G, of the line? What is the meaning of the line into single inverted comma line घ्या. I don't want to fall. I don't want to fall. Question mark, single inverted commas complete. आता या कवितेमध्ये काही ओळींचे अर्थ विचारले गेलेत पाठीमागं पुढच्या ओळी. पण मी इथं तुम्हाला एक फार चांगला प्रश्न विचारला, या ओळीचा अर्थ काय? उत्तर लिहून घ्या. आय डोंट वांट टू बी आणि पाठ करा.
आय डोंट वांट टू बी अनसक्सेसफुल. अनसक्सेसफुल. UNSUCCESSFUL. आय डोंट वांट टू बी अनसक्सेसफुल. मला अयशस्वी व्हायचं नाही. क्वेश्चन नंबर 5. व्हॉट इज द चाइल्ड, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, व्हॉट इज द चाइल्ड रिक्वेस्टिंग, व्हॉट इज द चाइल्ड रिक्वेस्टिंग हिज फादर. हिज फादर, हर फादर बी येऊ शकतं. व्हॉट इज द चाइल्ड रिक्वेस्टिंग हिज फादर. क्वेश्चन मार्क. दिस क्वेश्चन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बालक आपल्या वडिलांना काय विनंती करत आहे. अंदाज करा कोण उत्तर देतं का नाही बघा बरं. फार सोपं आहे. टू वॉक स्लोली. राईट डाऊन द आन्सर. टू वॉक स्लोली. किती सोपं उत्तर आहे. पाठ करा. And the last one, number 6. Who is father? Who is father leading to? Who is father leading to? वडील कोणाला मार्गदर्शन करत आहेत, कोणाला मार्ग दाखवत आहेत. किती सोपं उत्तर. द चाइल्ड. राईट डाऊन द आन्सर. द चाइल्ड. आजचा शेवटचा प्रश्न घ्या. फाइंड आउट. शेवटचा प्रश्न. फाइंड आउट द रायमिंग पेयर्स. RHYMING. रायमिंग पेयर्स PAIRS फ्रॉम द फर्स्ट 2 स्टॅन्झाज. फ्रॉम द फर्स्ट 2 स्टॅन्झाज. चला पटपट पटपट पटपट. किती सोपं आहे. हे तर 8वीला होतं. इथं बी काहीच प्रॉब्लेम नाही. पहिल्या 2 स्टॅन्झामध्ये घ्या. स्मॉल बरोबर फॉल. आकडा 1. स्मॉल बरोबरची खून करायची फॉल. नंबर 2. SHE बरोबर मी. सी मी. These are the 2 rhyming pairs, each one from each stanza. मला वाटतं आजच्या करता हे पुरेसं झालं. तुम्ही जर घरी नीट कविता वाचली पाहिजे. आधी माझी अट आहे कविता वाचायची मोठ्याने. आणि प्रश्न किती सोपे आहेत बघा. आपण सिम्पल फॅक्च्युअल क्वेश्चन्स पाहिलेत, ग्रामरचे 2 प्रश्न पाहिलेत, रायमिंग पेयर्स पाहिलेत आणि छानपैकी कविता वाचली. उद्या तुम्ही तयारी खरं म्हणजे करून ठेवायला पाहिजे. कामाला लागा. राहिलेला भाग उद्या आपण सुरू करू.